मारुती सुझुकी प्रेझेंट्स डाबरलाल दत्तमंजन पावर्ड बाय PR स्टेशन या चॅनलसाठी, म्हणजे खरं तर हे जे काही स्पॉन्सरची नावं घेतलीत हे ॲक्च्युली माझं स्वप्न आहे की अशी काही स्पॉन्सर लिस्ट मे बी आपल्या चॅनलसाठी बंड्या येऊ शकते किंवा यायला पाहिजे. पण आता खरं तर मारुती सुझुकी आणि डाबरलाल दत्तमंजन दोघेही सपोर्ट करत नाही. इवन आपण हे चॅनल 16 आपण चालू केलेलं आहे. सो आजच्या माझ्या PR स्टेशन या शोसाठीचा जो काही कोणी गेस्ट आहे तो म्हणजे बिग MJ बंड्या. बंड्या, तुझं स्वागत आहे माझ्या चॅनलसाठी. थँक्यू दिनेश, थँक्यू, नमस्कार. येस. सो खरंच थँक्यू, कारण खूप थिन टाईमलाईनला मी तुला ॲज अ गेस्ट मी माझ्या शोवर इन्व्हाइट केलं आणि तू त्यासाठी तुझं जे काही शेड्यूल आहे ते रिशेड्यूल केलं असं म्हणू शकतोय आणि तू इथं व्हिजिट केली. सो बिग थँक्यू. कारण बिग थँक्यू म्हणत जा आमच्याकडे. बिग थँक्यू बिग FM, RJ बंड्या. आता बिग MJ बंड्या हे जुनं झालं, पण RJ बंड्या आता आम्ही पुन्हा RJ केलेलं आहे. सो आपण सुरुवात करूयात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन्स जो मला ह्या इंटरव्ह्यूच्या आधी बऱ्याच लोकांनी विचारलंय खरं तर की बंड्याशी कधी भेटगाठ झाली तर एक प्रश्न आमच्याकडनं हा विचारशील. बंड्या, मुळात बंड्याचं ओरिजिनल नाव काय आहे आज या शो मधनं काढून घ्यायचंय आम्हाला प्लीज. नाही, बेसिकली माझं नाव ओरिजिनल आणि डुप्लिकेट असं काही फरक असतो का? नाही, नाव असतं. 100% अग्री या गोष्टीला. त्याला ओरिजिनल नाव आणि खरं नाव आणि खोटं नाव असं काही नसतं. नाव असतं. मला खरं किंवा खोटं, कागदोपत्री काय नाव आहे आणि ऑनर काय नाव आहे असा प्रश्न होऊ शकतो. सो ऑनर नाव माझं बंड्या आहे. आणि जेव्हापासून मला समजायला लागलं खऱ्या अर्थानं, म्हणजे वयाच्या 21-22 वर्षी, तेव्हा जे माझं रेडिओसाठी नामकरण झालं तर ते नामकरण बंड्या म्हणून झालं. त्यामुळे माझं जुनं नाव मी स्वतःच विसरलो आहे. आज मला आई वडील सुद्धा बंड्या नावाने हाक मारतात. ते प्रेमानं कधी बंडू शेठ म्हणतात. आणि माझं खरं नाव कधीच मी माझ्या तोंडून रिव्हील करत नाही किंवा माझ्या तोंडून ते निघत नाही. याचं कारण असं आहे की जे नाव तुम्हाला ओळख देतं, तुम्हाला प्रसिद्धी देतं, तुम्हाला पैसे देतं आणि तुम्हाला लोकांचं प्रेम देतं, तर मला असं वाटतं की ते नाव खरं आहे. ओके. कारण त्यानं मला ज्या गोष्टी वास्तवात हव्यात त्या दिल्यात. त्यामुळे माझं खरं नाव बंड्याच आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, मग हे बंड्या नाव तू म्हणजे काहीतरी एक इतिहास असतो प्रत्येक नावाला. जसं आज जे काही एक फेमस सिंगर आहे बादशाह, तर त्याने त्याच्या एका स्टोरीमधनं सांगितलं होतं की मुझे कोई तो भी एक स्टेज नाम चाहिए था और उस टाइम पे एक बादशाह नाम की फिल्म आई थी शाहरुख खान की. तो उसी के समय मैंने ये तय कर लिया कि मुझे ऑन स्टेज जो है मैं अगर बादशाह नाम रखूंगा तो मे बी पॉप्युलरिटी मिल सकते. आणि आज त्या माणसाला पॉप्युलरिटी मिळाली. आणि असे बरेच आहेत, यो हनी सिंग म्हणा किंवा इव्हन तुझी एक्स कलिग RJ सोनाली. सो सोनालीचं मे बी सोनाली आहे असं मला जेवढं माहिती आहे तेवढं. सो त्यांनी RJ सोनाली असं ठेवलंय. सो हे नाव ठेवण्यामागचं काही वेगळं रिझन आहे का, की बाबा हे नाव याच्यासाठी ठेवायला पाहिजे की ज्याच्याने आपल्याला प्रसिद्धी मिळू शकते किंवा त्या नावाने एक ओळख आपली तयार होते, की ट्रायल अँड एरर म्हणून ठेवलं आणि त्याला प्रसिद्धी मिळाली? काय? नाही, ट्रायल अँड एरर असं काही नव्हतं. बेसिकली तू म्हणाला की प्रत्येक नावाचा इतिहास असतो. प्रयत्न असा होता की हे नाव धारण करून इतिहास निर्माण करायला पाहिजे. ओके. आपण बऱ्याच वेळा इतिहास वाचतो, इतिहास घोकतो, पण इतिहास निर्माण करायचा प्रयत्न करत नाही. तू आत्ता जी फार मोठी नावं घेतली आहेत, जे नॅशनल ते इंटरनॅशनल स्टार आहे. मी पुण्यासारख्या अतिशय गोड शहरामध्ये मागच्या 7-8 वर्षापासून रेडिओ जॉकी आहे. रेडिओ ऐकणाऱ्या लोकांचं खरंच खूप प्रेम मला मिळतंय आणि मिळत राहीन. त्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम ते सतत राहावं याच्याकरता माझा प्रयत्न आहे. आणि तू नावाचा इतिहास म्हणशील तर हे नाव खरं तर मला दिलं गेलं आहे. त्याची एक छोटीशी स्टोरी आहे, मी बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूजमध्ये सांगत असतो. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली, बेसिकली तुझं नाव दिनेश आहे, तुला सगळे DP म्हणून ओळखतात, जवळची लोक DPया म्हणतात. सो दिनेशचा अर्थ काय मला सांग आधी? भास्कर, सूर्य. तू असा सूर्यासारखा तळपतो का वगैरे, आग वगैरे ओकतो का तू? नाही, अजिबात नाही. तू लोकांना प्रकाश देतो, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण जसं आपलं नाव असतं तसेच आपण असू असं नाही. बरोबर. म्हणजे आनंद नावाची एखादी व्यक्ती सतत दुःखी असू शकते. विशाल नावाची एखादी व्यक्ती अशी विशाल नसेल, ती बारीक असू शकते. ओके. डिपेंड करतं. सो तुमच्या आतमध्ये एक कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरला नाव आहे. म्हणजे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा एक नाव आहे. म्हणजे एखादी व्यक्ती शांत नसेल, ती खूप खूप
बडबडी असेल किंवा ती खूप धमाल मस्ती करणारी असेल, पण तिचं नाव सुशांत, प्रशांत असं काहीतरी असू शकतं. सो तुमच्या व्यक्तिमत्वाचं पण एक नाव आहे. म्हणजे एखादी व्यक्ती शांत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वाचं नाव आपण काहीतरी शांत असं ठेवू शकतो. सो जेव्हा मी करिअरला सुरुवात केली तेव्हा आमचं बकायदा रॅगिंग नाही म्हणता येणार, पण आम्हाला काही टास्क दिले होते. ते 2-3 टास्क होते. सो आता ते टास्क मी जनरली रिव्हील करत नाही, कारण ते थोडेसे फार याच्यात होते, चौकटीत होते. पण आता तू, मला माहिती आहे, तू ते काढून घेण्याचा प्रयत्न करशील की ते नेमके टास्क आहे. सो ज्यावेळी आमचं सिलेक्शन झालं तेव्हा एक 9-10 जणांचा ग्रुप होता आणि तेव्हा असं ठरलं होतं की रेडिओवर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यानं किंवा तुम्हाला तुमच्या नावानं ओळखलं जाण्यापेक्षा, म्हणजे ओरिजिनल नाव जे आपण म्हणतो कागदोपत्री, तर त्या नावानं ओळखलं जाण्यापेक्षा तुमच्या आतमध्ये जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरनी तुम्हाला ते ओळखलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगितलं की मला कुठले कुठले टास्क करायला लावले होते. सो अशी आम्ही सगळी मंडळी बसलो होतो आणि मला पहिला टास्क सांगितलं, आता तुला टास्क करायचा म्हणून मग मी स्टेजवर गेलो आणि मग तुमच्या आतमध्ये कोण लपलंय हे काढण्यासाठी समोर काही लोक बसली होती, त्यांना अंदाज येतो की हा हे व्यक्तिमत्व एक्झॅक्टली काय आहे. सो मला त्यांनी सांगितलं होतं की तेव्हा नुकतेच महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जेव्हा मी जॉब झालो त्याच्या 2-3 वर्ष आधी डान्स बार बंदी चा कायदा झाला होता किंवा तशी कृती झाली होती. सो मला त्यांनी सांगितलं होतं की जनरली बारबाला ज्या डान्स बारमध्ये असतात तसं तुला ॲक्ट करायचं आहे, सो तू ते ॲक्ट करशील का. सो नाटका बिटकात कामं केली असल्यामुळे मला ते जमलं आणि मग मी ते केलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन एक टास्क दिला होता, तोही मी बिनधास्तपणे पूर्ण केला. नंतर त्यांनी मला माझ्या शहराबद्दल विचारलं. माझ्या शहराबद्दल त्यांनी विचारल्यानंतर मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला माझ्या शहराबद्दल मराठीत सांगू का. तर इथे थोडीशी मी माती खाल्ली. ते म्हणाली आधी मराठीत, मग हिंदीत, मग इंग्लिशमध्ये. सो जन्म महाराष्ट्रातला आहे, मराठी असल्याचा अभिमान आहे, मराठीवरती प्रेम आहे. आता मराठी कितपत येतं हा वादाचा आणि संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो माझ्या बाबतीत, पण मराठीवर माझं प्रेम आहे कारण ती माझी मातृभाषा आहे. सो तुझ्या शहराबद्दल बोल. मग मी सांगायला लागलो, श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत, मी मूळ नाशिकचा आहे, आणि तिथून सुरू झालं. मग ते म्हणाले थांब हिंदीमध्ये बोल. तो हमारे इधर त्र्यंबकेश्वर है और थोड़ा दूर गए तो फिर उधर सप्तशृंगी देवी है, और दादा साहेब फाळके जो है उन्होंने चित्रपट सृष्टि की शुरुआत की होती, वो हमारे नाशिक के है, तो इसका हमको अभिमान है. आणि मग त्यानंतर ते इंग्लिशमध्ये बोलायला लावलं. तर मग मी म्हणालो की अँड माय नाशिक सिटी इज व्हेरी गुड सिटी, व्हेरी बेस्ट सिटी, माय बर्थ इज हॅपन्ड हिअर. सो त्यांच्या असं एक लक्षात आलं की याच्या एकंदर कॅरेक्टरचं वर्णन करायचं झालं तर हा अतिशय गप्पिष्ट आहे, बिनधास्त आहे. कारण जे टास्क मला दिले होते दिनेश, ते एखादा म्हटलं असतं की नाही मी हे नाही करणार, मला हे जमणार नाही, पण मी बिनधास्त सुरू झालो. म्हटलं अच्छा हे एवढंच करायचं आहे. आणि भाषा मराठी, तर ते मराठी याची मातृभाषा, पण याच्या हिंदीला आणि इंग्लिशला ना तो एक मराठीचा गंध येतो. ते हिंदी आणि इंग्लिश याच्यामध्ये कुठेतरी त्याचं मराठी मिक्स आहे. सो त्याच्यामुळे एक अतिशय द्वाड मुलगा जो दाखवतो खूप बिनधास्त आहे, पण आतून तो जरा हळवा आहे. तो आईला बिलकुल घाबरत नाही, पण वडील येत आहेत असं कळल्यानंतर पुस्तक उघडून बसतो. मस्तीखोर आहे, थोडासा बंड आहे, आणि प्युअर महाराष्ट्रीय मुलगा आहे. सो एक अतिशय दंगेखोर, मस्तीखोर, तितकाच हळवा, तितकाच बंड, असं ते माझं कॅरेक्टर त्यांनी तिथे डिझाईन केलं. आणि मग अशा व्यक्तीचं नाव आपण काय ठेवायचं, तर जो महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आढळतो, तर तो बंड मुलगा, त्याचाच अर्थ तो बंड्या. जसं की तुझी आई सुद्धा लहानपणी, म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक मराठी घरामध्ये पालक आपल्या आईला, पालक आपल्या मुलांना नेहमी म्हणतात की आमचा हा लहानपणी खूप बंड होता, आमची ही लहानपणी खूप बंड होती, नुसती खोड्या करायची का नुसता खोडा करायचा. सो तो जो बंड आहे त्या बंडाचं ते बंड्या झालं. म्हणजे हे माझं कॅरेक्टर आहे, ही माझी वृत्ती आहे. म्हणजे माझं मुळात तुमची वृत्तीचं तुमचं नाव झालं तर फार मजा येते, म्हणून ते बंड्या असं नाव पडलं. मला माहीत नाही, पण बंड्या हा प्रत्येक मराठी घरात असतो. बंड्या नावाचा प्रत्येकाला एक मित्र असतो. कोणाचा तरी बंड्या हा मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाचा तरी बॉयफ्रेंड असतो, हा मित्र असू शकतो, बॉयफ्रेंड असू शकतो. सो बंड्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि म्हणून मग ते नाव मी धारण केलं आणि मग तिथून सुरुवात झाली. येस, बट खरंच आहे, म्हणजे एखाद्या नावावर किती प्रेम असू शकतं हे तुझ्या प्रोफेशनल करिअरमधून, ते तुझ्या फॅन्स क्लबने असेल किंवा
ओव्हरऑल तू ज्या ज्या शहरांमध्ये तू जॉब म्हणून काम केलेलं आहे तर त्यांनी तुला त्या नावाने प्रेम दिलेलं आहे आणि ते नाव कुठंतरी एक फॅशनचा ट्रेंड झालाय आणि लोकांना आवडायला लागलाय. सो हे जरी म्हणजे तुझा जो इतिहास होता नावामागचा तो काहीतरी एक टास्क आणि त्याच्यानंतर मग ते नाव म्हणजे तू शो केस म्हणून नाव ठेवलेलं नाही, त्याच्या मागची जी हिस्ट्री होती मुळात ती वृत्तीच आहे माझी. म्हणजे हे नाव मी नाही ठेवलंय, माझा एक मित्र आहे तो सध्या कॅनडामध्ये असतो, त्याचं पिना म्हणजे पिनाकी, तर त्यानं मला हे नाव दिलंय की याचं व्यक्तिमत्व ना एक टिपिकल महाराष्ट्रीय मुलासारखं आहे. आणि मी फार फार जास्त आगाऊ आहे. आता ते थोडंसं वय वाढल्यामुळे आपल्याला काही गोष्टींची बंधनं येतात, पण मी खरंच खूप आगाऊ होतो. मी खूप लोकांना छळायचो. मी शाळेमध्ये असताना सुद्धा आपल्या जुन्या शाळा ज्या आहेत मराठी शाळा तिथे पुढे स्टेज असायचं, म्हणजे ते सगळे शिक्षक आपल्याला दिसले पाहिजे आणि मग आपण बेंचवर असायचो. तर मी बऱ्याच लेक्चर्सला बऱ्याच तासाला स्टेजवर बसलेलो असायचो. एवढा मी तो मस्तीखोर दंगेखोर होतो. आणि बंडगिरी नॉट गुंडगिरी, बंड असणं वेगळं आणि गुंड असणं वेगळं. सो बंडगिरी ती आतमध्ये व्यक्तिमत्वातच होती आणि म्हणून मला त्यांनी ते नाव दिलं. म्हणजे नावानुसार बंड्या की असं बंड्या म्हटल्यावर एक कुठेतरी कॉमिक जॉनर, कॉमिक म्हणता नाही येणार. बंड्या हा फक्त कॉमिकच असतो असं नाही. मी जसं मगाशी म्हणालो की बंड्या हा हळवा पण असतो, बंड्या हा लबाडही असतो, बंड्या हा खूप गोडही असतो. जसं एक मी मित्र म्हणालो, मी भाऊ म्हणालो, मी मुलगा म्हणालो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जनरल आपण गुणांचं वर्णन केलं ना ते सगळं त्या बंड्यामध्ये आहे. त्यामुळे तो फनी पण असतो, तो खोडकर असतो, तो तितकाच प्रेमळही असतो. सगळ्याच इमोशन्स त्या नावामध्ये येतात. म्हणजे आपल्याला आयुष्यात टप्प्याटप्प्यावर जे कोणी बंड्या भेटले असतील, तुझा एखादा मित्र असेल तर त्या मित्रामध्ये पण वेगळे गुण असतील. मी आहे तुझा मित्र तर माझ्यामध्ये पण वेगळे गुण आहेत. म्हणजे तू खूप प्रेमानं बोलतो पण मी तुझ्यावरती काहीतरी तुला काहीतरी टॉन्ट मार, काहीतरी वेगळं काहीतरी बोल. जसं तू आता इंटरव्ह्यूच्या बाबतीत हा मला म्हणाला की आपल्याला उद्याच इंटरव्ह्यू करायचा, म्हटल्यावर तुझं सगळंच कसं घोड्यावर असतं. तर इथे जर एखादा प्रद्युम्न असता किंवा एखादा सुशांत असता, प्रशांत असता किंवा अमित असता किंवा सुमित असता, ललित असता, तर तो असं म्हणाला असता किंवा दिनेश असता. मी जरा मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो, थोडंसं मला माझं शेड्यूल चेंज करावं लागेल आणि मग आपण बघूया. पण बंड्या म्हटलं तुझं सगळं कसं घोड्यावर असतं, चल मी मॅनेज करतो. येस यार, पण बंड्या हा तुझा जो काही मुळातला स्वभाव आहे ना तो कुठंतरी अननोन पहिल्यांदा तुझ्यासोबत ज्याची गाठभेट होत असणार तो सुद्धा तुझ्या प्रेमात पडेल. कारण की तुझा स्वभाव, तुझं एकंदरीत वागणं, तुझं राहणीमान, तुझं बोलणं हे तुझ्या नावाला आहे ना खरोखर एक ब्रॅकेट देऊन जातो, एक चौकट जी म्हणतो की हा या नावाचं जी काही वृत्ती आपण मगाशी उल्लेख केला तर त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीत. बट प्रेक्षक मित्रांनो, माझा खरं तर फ्युचर प्लॅन आहे की बंड्यासोबत एक प्रोजेक्ट मी करतोय. ॲज अ डिरेक्टर मी असणार आहे, ऑनस्क्रीन मी बंड्याला घेणार आहे. हे अजूनपर्यंत मी त्याला सांगितलेलं नाही आहे खरं तर, पण बोलता बोलता त्याला बोलून गेलो की तुझ्यासोबत एक फ्युचर प्रोजेक्ट मला करायचा आहे आणि जो त्याचा नाव, त्याचा स्वभाव आणि त्याचे एकंदरीत जे काही गुणधर्म आहेत त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. सो त्याला ते ॲक्ट करायलाही सोपं जाईल. तर त्यावेळेस प्रोडक्शन टीमची जी काही कास्टिंग होणार आणि त्यावेळेस जे काही डॉक्युमेंटेशन होतं त्यावेळेस 100% त्याला कुठले एक्सक्युजेस नसणार आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हेरिफिकेशनसाठी येतील त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला. बरं झालं आणि मला आताच सांगितलं. मी एक काम करणार आहे आता, माझं आधार कार्ड, पॅन कार्ड मी ॲफिडेव्हिटच करून घेतो आणि मग ते इंट्रोड्युसिंग आरजे बंड्या वगैरे असं फीचरिंग. बट ऑब्वियस आपण आरजे बंड्या या नावानेच करणार आहेत. पण मुळातलं जे नाव आहे, कारण बंड्या आणि मी साधारणतः 4-5 वर्ष झाले आम्ही एकमेकांना ओळखतोय आणि बऱ्याचदा मी हे क्युरियोसिटीने मी विचारायचा प्रयत्नही केला पण अजूनपर्यंत त्याने सिरियस नोटवर तो फक्त म्हटलं की माझ्या घरातल्या व्यतिरिक्त आणि माझा एक मित्र आहे त्याच्या व्यतिरिक्त माझं खरं ओरिजिनल नाव अजूनपर्यंत लोकांना माहित नाही. आय डोंट नो. मी काही लोकांनी गेसेस केलेले आहेत माझ्या फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती, जे शाळेतले जुने मित्र आहेत. मला त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही शाळेमध्ये जेव्हा जी काय तासली बिसली माझी तेवढं ठीक आहे, पण कमेंट करत असताना ओरिजिनल नाव टाकू नका रे. हा आपल्या शाळेतल्या मित्रांना माहिती आहे. हे सगळं जे बोलत असताना मला असं वाटतं की तुझं 4 किंवा 5 अक्षरी काहीतरी मोठं नाव. माझं नाव खूप साधं आहे आणि मी खरं सांगतो, माझं जे ओरिजिनल नाव आहे म्हणजे नावावरतीच जर आपण 15 मिनिटं बोलणार असू तर पुढे काय पण ते आपण कल्मिनेट करू, संपू हा विषय. माझं जे ओरिजिनल नाव आहे ना तसा मी बिलकुल नाही आहे. मला नाही वाटत मी कोणाला आयुष्यात काही वाट दाखवू शकतो किंवा काहीतरी प्रकाश देऊ शकतो किंवा मी त्याला काही उजेड देऊ शकतो असं मला काही वाटत नाही. प्रकाश हे नाव 100% गेस करतोय. प्रकाश वगैरे माझं नाव नाहीये. उजेडही मी म्हणालो, आता उजेड नाव आहे का माझं? मी अंधार दूर करू शकत नाही, अंधार आहे का माझं नाव? असं काही नाही. तुम्ही गेस करू नका. आणि मुळात लेट्स चेंज द टॉपिक. आपण बंड्यालाच प्रेम करतोय आणि बंड्या फक्त एक क्युरियोसिटी आहे आणि ही क्युरियोसिटी ना
जेन्युइन आहे. मी तुझ्या FB वरच्या पोस्टच्या काही कमेंट सुद्धा वाचल्यात आणि मला तू म्हणजे आपलं म्युच्युअल जे काही फ्रेंड सर्कल आहे ना, त्यांनी जर काय आहे नेमकं काय, सो म्हणून हा एवढा मी स्ट्रेच करायचा प्रयत्न केला हा टॉपिक. सो बंड्या बाबतीत सांगायचं झालं तर 13 ते 14 वर्ष तो रेडिओ इंडस्ट्रीत काम करतोय. त्याचा जर का प्रवास सांगायचाच म्हटलं तर SFM, रेड FM, नंतर बिग FM, सोलापूरला त्याने 4 ते 5 वर्ष ॲज अ जॉक म्हणून काम केलं. नंतर रेडिओ सिटी 91.1 आणि आता रिसेंटली म्हणजे आमचं इंटरव्ह्यू आधीच जे काही बोलणं चालू होतं की 4 वर्ष तुला काही महिन्यातच पूर्ण होणार आहेत बिग FMला. सो एवढ्या मोठ्या वर्षाचा जो काही पल्ला आहे यार बंड्या, हा जोक नाही आहे की आपण आपलं करिअर एका स्पेसिफिक इंडस्ट्रीसाठी कायमस्वरूपी देणं, याच्यात कुठलंही स्विच ऑन नाही स्विच ऑफ नाही आहे. की तू हा विचार कसा केला, म्हणजे तुझं शाळानंतर तुझं ज्युनियर कॉलेज, देन तू ग्रॅज्युएट करून जेव्हा या इंडस्ट्रीत यायचं म्हटलं तर हा इन्सिडेंट कसा होता, म्हणजे रेडिओ जॉक आणि या सगळ्या गोष्टी? नाही, बेसिकली बरेच मेसेजेस येतात DP, बरेच गुणी लोक भेटतात, ते म्हणतात की आम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं आहे किंवा आम्हाला रेडिओत काम करायचं आहे. तर तुमचं स्वागत आहे. मुळात मी नेहमी म्हणतो खरं तर जर तुम्हाला कामयाब अगर आपको बनना है तर त्याला मेहनत एवढं एकच औषध आहे. किस्मत तो जुए में भी आजमाई जाती है, राईट. पण तुमच्या मेहनतीला थोडीफार नशिबाची साथ असेल तर तुमचा प्रवास सोपा होतो. मी स्वतःला यशस्वी समजत नाही. माझा रोजचा स्ट्रगल आहे, कारण मला रोज लोकांना नवीन काहीतरी द्यायचं आहे. आता खूप साधी गोष्ट म्हणजे ज्या काळात आपण हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतो, खाली आता लोक तिथे लिहितील सुद्धा की तुम्ही मास्क लावला नाही आहे, तुम्ही सुरक्षित अंतर ठेवलेलं नाही आहे. पण काळजी घेऊन आम्ही बसलेलो आहे आणि आम्ही दोघं काही वेगळे नाही आहोत. त्याच्यामुळे त्याला काय असेल तर ते मलाही असणार, मला असेल तर त्यालाही असणार. असो, गमतीचा भाग वेगळा. पण स्ट्रगल असं मला त्या गोष्टीची आवड होती, त्यामुळे ते जर स्ट्रगल जरी असेल तरी मला ते जाणवलं नाही, ही पहिली गोष्ट. आणि लहानपणी आपल्याकडे असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते आई वडिलांना, आणि मोठेपणी ना आपले काही खास मित्र असतात, मित्रांना माहिती असतं की हा एक्झॅक्टली करू काय शकतो. म्हणजे जर कुणाचं बिझनेसमध्ये डोकं असेल तर 4 मित्र सुचवतात त्याला किंवा तू बिझनेसला सुरुवात कर, किंवा एखादा अभ्यासात हुशार असेल तर बाबा तू छान नोकरीच कर. किंवा जसं मी खूप बोलायचो, आम्ही कट्ट्यावरती बसायचो, असाच कट्टा आमचा होता, तिथे आम्ही सगळ्याच विषयांवरती बोलायचं, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्या विषयांवरती गप्पा सुरू असायच्या. आणि माझे काही मित्र मला म्हणाले की आपल्याकडे रेडिओ सुरू झालाय तर तू रेडिओ जॉकीसाठी ट्राय का करत नाही. सो मला अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणण्यापेक्षा की मला वाटलं नाही की तिकडे जावं. मी फार ॲक्सिडेंटली रेडिओमध्ये आलो, पण आलो तर मग इथलंच होऊन राहिलो. पण 13-14 वर्ष म्हणजे आता मार्च नंतर 14 वर्ष सुरू होईल, तर 13 वर्ष पूर्ण होत आहेत महिनाभरामध्ये. सो 14 वर्ष लागणार. सो हा जो संपूर्ण काळ आहे, मागे वळून पाहताना मला असं कुठंच वाटलं नाही की माझ्या वाट्याला काही स्ट्रगल आलं किंवा माझ्या वाट्याला काही संघर्ष आला, कारण मला ती गोष्ट आवडत होती. म्हणजे जर मास्टर ब्लास्टर तेंडुलकर जर एवढी 20-22 वर्ष तो क्रिकेट खेळला, त्याच्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला ना. पण मागे वळून पाहताना त्यानं तो जिथे आज आहे किंवा जिथे पोचला त्याला तो संघर्ष जाणवत नाही. सो संघर्ष रोजचा आहे. याचं कारण असं आहे की मी आज कोविड पॉझिटिव्ह लोकांची संख्या सांगितली तर उद्या ती बदलणार आहे. म्हणजे इतका चेंज आहे त्याच्यामध्ये. हे फ्रायडेला एखादा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्याबद्दल मी शनिवारी बोलू शकतो, पण सोमवारी बोलू शकणार नाही, तो किती सुपरहिट झाला तर. पण सोमवारी पुन्हा काहीतरी नवीन घडतंय. सो सतत नाविन्याचा ध्यास आम्हाला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे रोजच नवीन आहे. मग रोज नवीन आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या बाजूने आहेत, काही गोष्टी तुमच्या बाजूने नाही आहेत. त्याच्यामुळे संघर्ष म्हणण्यापेक्षा ते रोजच एक नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी आणणं. पण याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शिक्षकाचा मुलगा शिक्षक होऊ शकतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा अगेन इंजिनियर होऊ शकतो, इव्हन ॲक्टरचा मुलगा पण ॲक्टर होऊ शकतोय. कारण कुठेतरी पार्श्वभूमी आहे, घरातले त्यांचे वडील असतील, आई असेल, आजोबा असतील, हे कुठे ना कुठे आहे ना पिढोनपिढी हे सगळं चालत आलेलं आहे. पण रेडिओ जॉक मला नाही वाटत की खूप को इन्सिडेंट असू शकतोय ह्या इंडस्ट्रीमध्ये, रेडिओ इंडस्ट्रीमध्ये, की त्यांचे वडील किंवा त्यांचे कोणीतरी नातेवाईक असं कोणीतरी आहे आणि ते तरी पण ते डिफिकल्ट आहे. ज्या इतर गोष्टी जेवढ्या सोप्या आहेत तेवढ्या रेडिओ जॉकला नाही आहेत. तर याबद्दल काय सांगशील? बेसिकली मुळात असं आहे, आपण जसं तुम्हाला डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर किंवा लॉयर जे असेल त्यांची मुलं लॉयर, आता ते म्हणजे ते बाय चॉईस तसं होतात की त्यांना तसं व्हायला लावतं, हा भाग वेगळा आहे, प्रत्येकाचा मुद्दा वेगळा आहे. पण आता काळ बराच बदललाय. म्हणजे
प्रत्येक डॉक्टरांना असं वाटत नाही की आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं, की प्रत्येक इंजिनियरला असं वाटत नाही की आपल्या मुलांना इंजिनियर व्हावं. त्यांना वेगळं क्षेत्र निवडावं, त्याने वेगळ्या क्षेत्रामध्ये जावं. मुळातच खरं तर कमर्शियल रेडिओ आपण म्हणू शकतो की 15-20 वर्ष झाले असतील. त्यामुळे आता ह्या आत्ताच्या रेडिओ जॉकीजची मुलं पुढे 10-15 वर्षांनी 20 वर्षांनी रेडिओ जॉकी झाली तर गोष्ट वेगळी आहे. पण मुळातच कसं आहे की माझ्या घरातलं कोणीच कलेच्या म्हणण्यापेक्षा अशा क्षेत्रातच नाहीये की खरंच कोणी नाहीये. म्हणजे भाऊ बहीण माझे दोघे इंजिनियर आहेत आणि विथ डिस्टिंक्शन, म्हणजे चांगले मार्क मिळून ते इंजिनियर आहेत. बाबांनी सरकारी नोकरी केली, आई हाऊसवाईफ आहे. माझ्या मामांकडे म्हणशील तर ते ग्रॅज्युएट आणि लॉयर आहेत. काही शेतीसुद्धा करतात. माझे बाकीचे जे चुलत भाऊ किंवा बाकी काका काकू जे असतील त्यांनी नोकरी करून त्यांचे काही व्यवसाय आहेत. या फील्डमध्ये असं कोणी नव्हतं. पण मी लहानपणापासूनच स्पर्धांमध्ये भाग घे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घे, कलेची आवड होती. म्हणजे खूप लहान होतो तेव्हा रामायण टीव्ही वरती यायचं. मग ते सगळेच कॅरेक्टर मी करायचो आणि मग ते आजोबांना फार कौतुक वाटायचं. बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये मी सांगतो की शहरातून मामाच्या गावाला जायला तेव्हा बसेस कमी होत्या, वेळेवर नव्हत्या. त्यामुळे मधला जो वेळ मिळायचा अर्धा पाऊण तासाचा, तिथे मी सगळ्या लोकांना आजोबा गोळा करायचे आणि त्या रामलीलाच म्हणता येईल खरं तर त्याला. मी ते सगळे कॅरेक्टर्स करून दाखवायचो की हनुमान कसं करतात, राम कसं करतात, आणि 2 रुपयाची गुडीशेव एवढी यायची, त्यासाठी ते सगळं चालायचं. आणि बोल ना. म्हणजे एकंदरीत कलेची आवड किंवा कुठेतरी एक आर्टिस्ट तुझ्यात लपलेला होता आणि मे बी त्याचं मेन रिझन असू शकतं की तू तुझ्या इंडस्ट्रीत प्रोफेशनली एक क्लास देतोय आणि याच्या आधी दिलेला आत्ताही देतोय आणि याच्या पुढे देत राहशील. सो खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच आमच्या सगळ्यांच्या. रेडिओने खरं तर खूप, म्हणजे ही इंडस्ट्री, म्हणजे आता 3-4 दिवसापूर्वीच रेडिओ डे होऊन गेला आणि येस, त्याच्या बिलेटेड शुभेच्छा मी तुला ऑलरेडी इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्याच होत्यात. पण रेडिओने लोकांना, सामान्य लोक असू द्यात किंवा सर्वसामान्य असू द्यात किंवा कॉलेज यूथ असू द्यात, खूप सारं योगदान जे आहे ना ते रेडिओ इंडस्ट्रीचं आहे. आणि आधीचे जे काही रेडिओ स्टेशन्स आहेत आणि आधीचे जे काही आरजेज, आता म्हणजे खरं तर रेडिओ जॉकी, आरजेज, एमजेज हे आत्ताचे नवीन खरं तर शब्द आपण म्हणू शकतोय. भले त्यांना आधी रेडिओ जॉकीज म्हणत असतील, पण कुठेतरी त्यांचं योगदान फक्त आवाजाने लोकांना डिरेक्टली कनेक्ट होत होतं. तर तुझा रेडिओचा आधीचा जो काही अनुभव आहे की तू रेडिओ जॉक व्हायच्या आधी तू रेडिओशी कितपत कनेक्ट होता आणि रेडिओने आजच्या युगासाठी जे काही योगदान देऊन चुकलेले आहेत. कारण पहिलं मला असं वाटतं की पहिलं माध्यम रेडिओ आहे, नंतर मग कुठेतरी टेलिव्हिजन्स आणि या सगळ्या गोष्टी आल्यात आणि आता मग सिनेमे, नंतर सिरियल्स, नंतर मग OTT प्लॅटफॉर्म्स, नंतर वेब सिरीज, या सगळ्या गोष्टी मग व्हास्ट होत गेल्या. पण या सुरुवात रेडिओने झाली. तर त्या जुन्या, म्हणजे सवंगडीच म्हणू शकतोय की तुमचे जे सिनियर्स आहेत तर त्यांची काही नावं आणि त्यांचा अनुभव काय? तुला सांगतो, रेडिओ मला बिलकुल आवडत नव्हता. मी खरं सांगतो की रेडिओ मला बिलकुल आवडत नव्हता. रोज सकाळी आपल्याकडे आपले बाबा लोक, म्हणजे वडील लोक, सकाळी त्यांना उठून शेविंग करायची सवय. आणि आज सुद्धा असे खूप वडील आहेत, पप्पा कॅटेगरीत, बाबा कॅटेगरीत मोडणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना सकाळी रेडिओ लावल्याशिवाय शेविंग जमतच नाही. आणि मी ज्या बेडवर झोपायचो लहानपणी त्याच्यावरती रेडिओ होता आमच्याकडे मोठा. आणि मग ते बाबांना सकाळी 7:30ला जायला लागायचं, त्यामुळे ते सकाळी 5:30-6ला उठून शेविंग करायचे आणि मग ते सकाळच्या प्रसारण सभेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि ते रेडिओ लावायचे. माझी झोप मोड व्हायची मोठ्या, तेव्हा केशवा माधवा, शोधीसी मानवा ही सगळी गाणी लागायची आणि ते समोर ते आरशासमोर शेव करत असताना रेडिओ वर असायचा आणि माझा खूप संताप वाजायचा, झोप मोड व्हायची माझी आणि मी ते बटन बंद करून टाकायचो. सो ते पुन्हा लावायचे, मी पुन्हा बंद करायचो. त्यामुळे रेडिओवरती तसा लहानपणापासून राग होता. पण एखाद्या गोष्टीवर जेव्हा तुमचा राग लहानपणापासून असतो ना, कदाचित तोच तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होतो. लहानपणी तुमचं जर एखाद्या गल्लीतल्या मित्राशी खूप भांडण असेल ना, तोच मित्र तुमचा मोठेपणी खास मित्र होतो. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात. तुमच्या नावडत्या भाज्या तुम्हाला मोठेपणी आवडायला लागतात. सो रेडिओच्या बाबतीत म्हणशील तर माझं तेच झालं. मी फार कमी रेडिओ ऐकला किंवा रेडिओ आपल्याला आवडतच नव्हता, म्हणजे तो जुना विषय. पण नंतर रेडिओतच मी येईल आणि पुढे असं काही होईल आणि तू माझा इंटरव्ह्यू घेईल मला वाटलंच नव्हतं. म्हणजे तेव्हा जेव्हा मी रेडिओ बंद करत होतो उठून. आणि बरेच मोटिवेशनल स्पीकर्सने त्यांच्या इंटरव्ह्यू मधनं किंवा त्यांच्या व्हिडिओज मधनं सांगितलंय की मोस्टली
असे काही किस्से असतात की जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, आपल्याला करायलाच मुळात आवडत नाही, मे बी तेच आपलं करिअर किंवा प्रोफेशन होऊ शकतं. खूप जास्त, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. येस. आणि खूप कमी लोक आहेत की त्यांना आपल्या आवडीचं क्षेत्र, आपल्याला पाहिजे तेच काम आणि त्याच्यातच ते करिअर, त्यांचं प्रोफेशन आणि सगळं आयुष्य जे आहे ते त्या कामासाठी त्यांनी दिलेलं आहे. पण याच्यात कुठंतरी म्हणजे आजच्या पिढीला जर का तुझ्याकडनं संदेश द्यायचा झाला तर प्रत्येकाची इच्छा आहे की कोणाला सिंगर व्हायचं आहे, कोणाला डान्सर व्हायचं आहे, कोणाला ऍक्टर व्हायचं आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी त्यांना आपलं काम करायचं. मी स्पेसिफिकली आर्टिस्ट आणि एंटरटेनमेंट फील्ड मधल्या गोष्टी करतोय, इंडस्ट्रीच्या गोष्टी करतोय की जिथं व्यवसाय मुळात बघितलाच जात नाही. मुळात पहिले पॅशन बघितलं जातं की त्याच्यात मी किती इंटरेस्टेड आहेत. तर अशी लोक जे इंटरेस्टेड आहेत, मे बी रेडिओ जॉकसाठी असू शकतात किंवा एनी एंटरटेनमेंट फील्ड मधले कुठलेही डिपार्टमेंट असू शकतात. तर त्यांच्यासाठी तू काय म्हणशील की त्यांनी कितपत त्यांचं योगदान, फायनान्शियल स्टॅबिलिटी मॅनेज करून त्यांनी हे जपलं पाहिजे? कारण पॅरेंट्स लोकांचं म्हटलं की प्रत्येकाचं असं होतं की बाबा तू चांगला शिक, नोकरी कर आणि एक चांगला पगार जर का तुझ्या हाती लागला तर तू तुझा संसार जो आहे तो चांगला. पण याच्या पलीकडे काही जणांचं जीवन जगणंच राहून जातं. मुळात भरपूर लोकांची भरपूर काही करण्याची इच्छा असते पण ते नाही करू शकत बिकॉज ऑफ फायनान्शियल स्टॅबिलिटी. कारण की त्यांना माहिती आहे की हे रिस्क फॅक्टर आहे आणि त्याच्यात जर का सक्सीड झालो तर आपल्याला कुठेतरी त्याचा रिवर्ट आहे, बेनिफिट आहे, रिवॉर्ड आहे, अवॉर्ड्स आहे. पण जर नाही झालं तर मे बी एक जुगार असू शकतो, रिस्क असू शकते. तर अशा लोकांसाठी तू काय सांगतो? मी त्यांना हे सांगेन की तुम्ही 3 इडियट्स सिनेमा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा बघा. याच्या लोकांनी तो पाहिलेला पण आहे. बेसिकली हे बघ, मी जसं सुरुवातीला म्हणालो की रेडिओ जॉकी होण्यासाठीचा संघर्ष मला मांडायला आवडत नाही. त्याच्या आधी मी ती ऑडिशन कशी दिली, मी कसा तो प्रवास केला, मी किती गॅसवर होतो, 14 वर्षामध्ये आलेले सगळे बरे वाईट अनुभव काय आहेत. पण ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतातच. म्हणजे तुम्ही बिझनेस करा, तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये जा, तुम्ही कुठेतरी जॉब करा, तुम्हाला रोजच काही ना काहीतरी बरे वाईट अनुभव येतात. त्याच्यातनं कोणी सुटलेलं नाही आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या गाठोड्यामध्ये हे अनुभव साठलेलेच असतात. म्हणजे कुठलीही एखादी मोठी यशस्वी व्यक्ती असेल तरी तिला ह्या सगळ्या गोष्टींना सहन करावंच लागतं. मी तुमच्यावरती टीका करणाऱ्यांची संख्या वाढली तर तुम्ही समजायचं तुम्ही यशस्वी झालात 100%. जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे समज लो तरक्की कर रहे हो. त्यामुळे विरोधक हे किंवा टीका करणारी मंडळी तुम्हाला असं यात त्यांनी कुठपर्यंत टीका करावी, त्यांनी कुठपर्यंत विरोध करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, तो त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे. पण कलेच्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करू शकतो याची जर आपल्याला खात्री असेल तर आपण त्याच्यामध्ये जायला हरकत नाही. पण तिथे माझं काही झालं नाही तर मी दुसरं नक्कीच आयुष्यावर काहीतरी चांगलं करेल याची जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही त्याच्यात पडायला हरकत नाही. आणि काही लोकांना 20 वर्ष, काही लोकांना 15 वर्ष, काही लोकांना 30-30 वर्ष स्ट्रगल करून क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. एक फार मोठे ऍक्टर आहे, मी नाव घेणार नाही, तर ते म्हणाले की 27 वर्षांनंतर, म्हणजे 27 वर्ष सिनेमे करून, 27 वर्ष करमणुकीच्या क्षेत्रात राहून 27 वर्षानंतर मला एका सिनेमाने ओळख दिली. सो 27 वर्ष ते काम करत होते, त्यांना त्याचे पैसे मिळत असतील, ते खूप व्यवस्थित असतीलही, पण ओळख ही त्यांना 27 वर्षानंतर मिळते. तर तुमचे पेशन्स चेक करणार आहे आर्ट फील्ड. खूप खूप चांगली आणि हुशार मुलं मुली आहेत. मला नेहमी असं वाटतं की ते कदाचित नाही, डेफिनेटली माझ्यापेक्षा रेडिओवरती चांगलं बोलू शकतील, फक्त ते आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. पण मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागणार आहे तेवढे पेशन्स तुमच्यामध्ये आहेत. आणि आईबाबांचं साधं म्हणणं असतं की तू बाबा तुझं शिक्षण, एकदम मध्यमवर्गीय मानसिकता पण आता बदलते, नाही असं नाही आहे, की तुला जे करायचं ते तू कर, हरकत नाही, पण त्याच्या आधी पोटापुरतं शिक्षण तुझ्याकडे असणं गरजेचं आहे. पण तुम्ही ते स्ट्रगल केलं किंवा तिथपर्यंत तुम्ही पोचलात, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे यश मिळेल आणि ते मिळवल्यानंतर ते टिकवणं हा फार मोठा काळ आहे. जर तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स असतील, जर तुमच्यामध्ये तेवढी वाट पाहण्याची क्षमता असेल तर तुम्ही निश्चितच कलेच्या क्षेत्रात जायला हरकत नाही. पण समजा तिथे जर आपला निभाव लागला नाही तर डिप्रेशनमध्ये जाणं किंवा आपण आता आयुष्यात काहीच करू शकत नाही, आता आपलं काही होणार नाही, हा विचार न करता जे काही मी करीन ते बरं करीन, जे काही करीन मी ते बेस्ट करीन. माझा मामा नेहमी सांगायचा की आयुष्यामध्ये तू जे काही करशील ते उत्तम करण्याचा किमान प्रयत्न कर. करेक्ट. मग ते सर्वोत्तम जरी झालं नाही तर ते किमान बरं होईल, आणि बरं झालं तर किमान तू एक चांगलं बरं आयुष्य जगल्याचा तुला मला असं वाटतंय बंड्या की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय किंवा जो इंटरेस्ट शो करतोय आणि आपण आपल्या पॅरेंट्सला, फॅमिलीला कन्व्हिन्स करून आपण त्याच्यात पदार्पण करतो, उतरतो, काम करायला सुरुवात करतो. पण हल्ली आजकालची पिढी म्हणजे इवन
18 वर्ष कलीचे म्हणजे ड्रॅमॅटिकली पण असे काही शोज आहेत, तर त्याच्यात नाही लहान मुलांना आत्तापासूनच कुठेतरी रुजवलं जात आहे. पण प्रत्येकालाच असं वाटतंय ना की 6 महिने 8 महिन्यांनी मला चांगला ब्रेक पाहिजे, मी लगेच फेमस व्हायला पाहिजे आणि मला त्याच्यातनं पब्लिसिटी मिळाली की मग म्हणजे ते काय करतात की ज्यांचा त्या सेम क्षेत्रातला अनुभव 30 40 50 वर्षाचा असतो तर ते डिरेक्टली कम्पेअर करायला जातात. मला असं वाटतं की कंपॅरिझन जर का थांबवली आणि पेशन्सली जर का आपण सतत काम करत राहिलो तर 100% सक्सेस आहेच. बरोबर. म्हणजे मी माझं थोडक्यात सांगायचं झालं तर माझं मिडल क्लास फॅमिलीतनं बिलॉंग करतो. आई वडील शेती करतायत. फिल्म इंडस्ट्री आणि ह्यातली जे काही कमर्शियल सगळे काम आहेत याचा आणि फॅमिलीचा काही तडजोड नाही, कुठला गॉडफादर नाही, काही नाही. माझं इंजिनिअरिंग संपल्यानंतर मी जेव्हा त्यांना सांगितलं की मे बी मला ऍक्टिंग, डिरेक्शन आणि या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये काम करायची आवड आहे, म्हणजे त्यावेळेस तू रेडिओला होता, 2013-14 सालची ही गोष्ट आहे, तेव्हा मी बारीकही होतो. येस, तो बंड्या नव्हता त्यावेळेस, बंडू होता. आता तेव्हा मी बंड्या होतो, आता मी बंडू झालेलो आहे. तर डू मध्ये तुम्हाला तो असा गोल दिसेल ना यार. तुझी तू म्हणजे केस बीस पांढरे झाले, दाढी पांढरी झाली तर बंडो बनतोय, म्हणजे नावातच व्हेरिएशन आहे. म्हणजे मी असं विचार करतो की 2-3 वर्षानंतर माझं नाव आता मी बंड्याचं बंडू करावं. कारण ना कधी कधी ना मला आवडतं, पण लहान लहान पोरं पटकन येतात आणि ए बंड्या असं करतात ना. सो मला असं वाटतं की ते फार भारी आहे बेसिकली त्या. आणि आता आपण मित्र म्हणून ठीक आहे, पण काही सिनियर लोक असतात ना, अहो तुम्हाला आम्ही बंड्या कसं म्हणू, मग बंडू म्हणतात. कधी कधी ट्रॉफीजवरती किंवा त्या आठवण भेटीवरती बंडू लिहून देतात. अहो माझं नाव बंडू नाही, माझं नाव बंड्या आहे, तुम्ही मला बंड्या म्हणा. पण शाळेत गेलो 4वी-5वीचं पोरगं पटकन हाक मारतं, ए बंड्या काका किंवा ए बंड्या. सो तो आपलेपणाच्या नावात नाही. आणि जेव्हा सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस माझं सिलेक्शन म्हणजे आमच्या कॉलेजला RJ सोनाली ॲज म्हणजे त्यावेळेस आमच्या टेक्निकल फेजचं रेडिओ सिटी ऑफिशियल रेडिओ पार्टनर होतं आणि ती डील माझ्याकडनं मी क्लोज करून दिली होती. तर त्यावेळेस RJ यायच्या आधी मी थोडंसं स्टेज माईक घेऊन स्टेजवर थोडंसं गाजावाजा केला आणि त्याच्यावर तिने ऑब्झर्व केलं की बाबा याच्यात कुठेतरी एक स्पार्क दिसतोय, कुठेतरी एक ऍक्टिव्हिटीज दिसते की हा एंटरटेन करू शकतोय लोकांना, 5, 50, 100 लोकांसमोर हा कॉन्फिडेंटली बोलू शकतो. त्यावेळेस मला रेडिओकडनं अशी ऑफर मिळाली की बाबा तू आमचा कॅम्पस कट्टा या सेगमेंटसाठी आम्ही कॉलेजेसमधला एक म्हणजे कॉलेज ॲक्टिव्हिटीजसाठी ना आम्ही एक यूथ RJ आम्हाला पाहिजे. तर त्यावेळेस मला त्यांनी यूथ RJ म्हणून पिक केला आणि त्यावेळेस त्या दरम्यान बरेच म्हणजे क्लासमेट असेल, पोस्टर बॉयज असेल, बाजी असेल, या सिनेमांसाठी आम्ही वेगवेगळे म्हणजे फ्लॅश मॉब असतील, आपल्या रेडिओच्या स्टुडिओला काही परफॉर्मन्स असेल जो त्यांना सरप्राईज देणारा असेल किंवा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स असेल की कॉलेज व्हिजिट असेल, ही ॲक्टिव्हिटीज करत गेलो. आणि तिथं मला कुठेतरी वाटलं की यार ही इंडस्ट्री ग्लॅमर आहे, इथं खूप छान आहे, काम करायला मजा येते. म्हणजे 12 तास किंवा 8 तास जे रेग्युलर लोक आपला जॉब निभवतात तर त्याच्यात त्यांना 8 तास हे कामाचे दिसून येतात की मी 8 तास काम करून आलोय. पण आपल्या या क्षेत्रात काम करत असताना 12 तास 24 तास जरी तुम्ही सलग काम केलं तरी तुम्हाला स्ट्रेस नाही जाणवत. तसं नाही. आम्हाला विचारतात शो कधी असतो तुझा, 4 ते 9. तर त्याच्यानंतर तू काय करतो किंवा त्याच्या आधी तू काय करतो? येस, हा माझा पण प्रश्न आहे की तुम्ही रेडिओला तुम्ही जॉब सारखं ट्रीट करतात की तुम्ही तुमचा फक्त शो प्ले करतात? नाही, अरे हा जॉब आहे. 4 ते 9चा शो आहे, 5 तासाचा शो आहे. आणि 5 तासाचा शो काही मंडळींचा 4 तासाचा, काही मंडळींचा 3 तासाचा आहे. 4, 3, 5 असे जर आपण स्लॉट जरी दिले तर मी 5 तासाचा शो करतो. अरे पण त्याची तयारी असते 2-3 तास, मग झाले की 8 तास. याच्या पलीकडे तुम्ही काय करता असा प्रश्न असतो. याच्या पलीकडे काही करता येत नाही किंवा काही करू शकत नाही. बाकी बऱ्याच गोष्टी करता येतात, नाही असं नाही, पण हा पूर्ण वेळ असणारं काम आहे हे. याला आम्ही जॉब म्हणत नाही किंवा हे काम नाही यार. ये आपली आवड आहे आणि आपल्या आवडीतनं आपल्याला पैसे मिळतात, 4 लोकांशी बोलायला मिळतंय आणि मजा येते. त्यामुळे याला काम म्हणायचं नाही, पण तसं हे कामच आहे. हा, म्हणजे तुम्ही काम लोकांना ऍक्च्युली काय असतं की जे दिसतं तेवढं फक्त काम दिसून येतं की म्हणजे तुझा 4 ते 9चा जो काही शो आहे त्याच्यात फक्त बंड्या आम्हाला ऐकायला येतो म्हणून असं वाटतं की बंड्या फक्त 4 ते 9 हे काम करतो. इतर वेळी काय करत असेल तो क्रिकेट तर खेळत नसेल ना, तो कुठेतरी फिल्मला जाऊन बसलेला नसेल ना. बरं, म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज शो ह्या सगळ्या प्रोफेशनमध्ये कलेची बाजू जी आहे ती असल्यामुळं त्यांना नवीन नवीन टास्क असतात. म्हणजे मला जेवढं माहिती आहे की तुम्हाला दिलेलं शो टायमिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला म्हणजे बंड्या आज फक्त रेडिओवरच नाही तर त्याचं फेसबुकवर त्याचे चांगले फॅन फॉलोईंग झालेली आहे, इन्स्टावर त्याचे फॅन फॉलोईंग चांगले झालेले, त्याचे तुम्ही नेहमीच ऍक्टिव्हिटीज बघत असतात. इन्स्टावर जरा कमी आहे, कारण मला असं ते छान कॅमेऱ्यातनं फोटो बिटो असं काही काढता येत नाही किंवा ते इन्स्टावर अपलोड करता येत नाही, पाऊट ब्यूट करता येत नाही. आणि तसं आपण स्टायलिश नाहीच आहे पहिल्यापासून. आणि इनफॅक्ट आमची पिढी ऑर्कुटची पिढी आहे. म्हणजे आत्ता
हा व्हिडिओ मॅक्सिमम तुम्ही पहा. हे आमचं जे चॅनल आहे PR स्टेशन, त्याला सबस्क्राईब करा. हे नंतर म्हणायला पाहिजे. पण काय माहितीये का, आमची पिढी ऑर्कुटची पिढी आहे. तेव्हा ब्लर 6610 नावाच्या त्या काळच्या कॅमेऱ्यानी काढलेले फोटो थोडे ब्लर यायचे. इव्हन सोशल मीडियाचा खूप आधीचा 10 वर्ष आधीचा जर का बघितला ऑर्कुटला, इव्हन मी पण ऑर्कुट हँडल करून चुकलोय, तर याच्यावर आधी तर आपला स्वतःचा मुळात फोटो, प्रोफाईल फोटो किंवा कव्हर फोटो ठेवायलाच लाज वाटायची. म्हणजे आपण कुठले तरी हिरो हिरोईन काहीतरी वेगळं ठेवायचं. आणि तो ट्रेंड तेव्हापासून, म्हणजे मुलगा असेल तर हिरोईनचा फोटो वगैरे तेव्हा असायचा. जुही चावला वगैरे तेव्हा, किंवा ट्विंकल खन्ना किंवा करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, असं त्यावेळेचं. नंतर आता हे हिरोईन, तो ऑर्कुटच्या जमान्यातले आम्ही आहोत. त्यामुळे ते ह्या अँगलनी फोटो घ्या, त्या अँगलनी फोटो घ्या, मला ते हॅशटॅग अजून काही कळतच नाही. आणि मुळात मुद्दा असा आहे की संस्कारच मुळात रेडिओमध्ये आल्यानंतर असे झाले होते डीपी, की तुमचं खरं नाव लोकांना कळलं नाही पाहिजे, तुमचा चेहरा लोकांना दिसला नाही पाहिजे, तुमच्या आवाजाने लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. म्हणजे आता आपण बोलतो आणि मागे जर कोणीतरी ऐकून अरे ही शैली मैंने किधर तो सुनी आहे आणि तू तो आहे का, तर तिथे तुम्ही जिंकला. त्यामुळे ती आमची पिढी नाहीये. सो इन्स्टावरती आणि बेसिकली आम्ही त्या पिढीचे 10 लाईक जरी जवळच्या गल्लीतल्या दोस्तांनी केले ना तरी खूप वाटायचं. आता 1000 येतात तरी थोडंसं वाटतं की यार 1,500 लाईकचं कंटेंट होतं, पण 1000च आलं. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, सोशल मीडियाचा जमाना आहे सगळे असं म्हणतात, टेक्नो साहेबी आपण व्हायला पाहिजे असंही म्हणतात, पण मी त्यातला नाही आहे. म्हणजे मला काही गोष्टी मी मनापासून करतो सोशल मीडियावर, काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्या कराव्या लागतात त्यामुळे त्या मी करतो. पण सोशल मीडियावर तुमचे फॉलोअर्स किती आहे यापेक्षा सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स तुम्ही गोळा केलेले आहेत, पण रिअल लाईफमध्ये ही कुठली माझी रेडिओची लिंक नाही आहे, हे काही बोल बच्चन नाही आहे, पण रिअल लाईफमध्ये तुम्हाला फॉलो करणारी 2 जिवंत माणसं तुम्ही जोडलीत ना तर तुम्ही जग जिंकल्यासारखं आहे. नाहीतर लाखो फॉलोअर्स तर तुम्ही माणसांचे नाही, आजकाल कशाचेही लाखो फॉलोअर्स असू शकतात. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला फॉलो करणारा एखाद दुसरा माणूस जरी तुम्ही तुमच्या आसपास तयार केला, तेवढं तुम्ही पाहिजे की तुम्हाला फॉलो करणारी व्यक्ती. खूप महत्वाची गोष्ट बोलून गेला या सगळ्या याच्यात. कारण आत्ताच्या धकाधकीच्या याच्यात आहे ना, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि सगळे ऑन स्क्रीन फोटोशूट आणि खूप जास्त म्हणजे आजकालची पिढी तर एवढी एंगेज झाली. इव्हन तुझ्या माझ्यासारखे पण आपण पण सांगतो की बाबा आमचे चॅनल, आमच्या लिंक्स असतील किंवा आमचे सोशल मीडियाचे जे काही हँडल्स आहेत त्याला प्लीज लाईक करा, फॉलो करा. हे कुठेतरी आपण म्हणतो की या गोष्टी गरजेच्या काय आहेत, कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि त्याच्यात कुठेतरी आपलं अस्तित्व तयार व्हायला पाहिजे. आपल्याला आपल्या एका पोस्ट मागे समोर एक फिगर दिलेली असते की तेवढं लाईक्स आणि फॉलो जर का लोकांनी केलेत तर मग पॉप्युलॅरिटी मिळते आणि त्याच्यातनं कुठेतरी बेस तयार होतो. सो या सगळ्या गोष्टी त्याच्या पुरतात. पण तुझी महत्वाची गोष्ट बोलून गेला या सगळ्यात की जीवनात आपला आदर्श म्हणजे फॉलो करणं म्हणजे एक आपला आदर्श जर का आपण एखाद दुसऱ्याला देऊन चुकलो आणि त्याने आपल्यासारखं वागायचा, आपल्यासारखं बोलायचं, आपल्यासारखं राहायचा जरी प्रयत्न केला तरी खरंच यश तिथं आहे. तो खरा फॉलोअर वर्ग असू शकतो आपला. या सगळ्या रेडिओ इंडस्ट्रीमधला आता 13-14 वर्षाचा तुझा जो काही प्रवास आहे तो दिसताना खूप सोपा, सरळ आणि खूप हॅप्पी दिसतोय, पण याच्या मग ते स्ट्रगल 100% प्रत्येक व्यक्तीच्या सक्सेस मागे कुठं ना कुठं स्ट्रगल फेज येऊन गेलेला असतो. पण यार आत्तापर्यंत तुझं खूप म्हणजे मनाला लावून जाणारा किंवा तू मे बी त्या फेजमध्ये डिप्रेशनमध्ये गेला असशील आणि तुला कुठेतरी ना क्विट करावं असं वाटलं, तर असं कुठला इन्सिडेंट आहे का की जो तू प्लीज शेअर करू शकतो? नाही, असं मला कधी नाही वाटलं. पण मी मम्माच बॉय आहे. मला जी आई म्हणेल ते डन असं असतं. माझं बालपण माझ्या आजी आजोबांकडे गेलं, मामाकडे गेलं. नंतर काही थोडं मोठं झाल्यानंतर मग काही दिवस मी आई बाबांकडे होतो. आईशी जास्त क्लोज आहे मी, वडिलांशी पण जास्त. मला वडील जास्त आवडतात आणि आईला मी जास्त आवडतो. सो ते नातं आहे, वडिलांशी माझं मैत्रीचं नातं आहे. मी मम्माच बॉय. पण जेव्हा मी नाशिक सोडून सोलापूरला गेलो, नाशिकला सुरुवात केली आणि सोलापूरला मी 5 वर्ष होतो. म्हणजे नाशिकहून तुझं पहिलं मी नाशिकला करिअरला सुरुवात केली, तिथे वर्षभर काम करून मी सोलापूरला गेलो. तिथे मी 5 वर्ष होतो. सोलापूरला मी ऑक्टोबर 2008लाच गेलो आणि मे महिन्यात म्हणजे मे 14 मध्ये मला तिथे एक पहिला मित्र भेटला. सो तो जो 4-6 महिन्याचा काळ होता
एक तर नाशिक सोलापूर जवळ नव्हतं, बसची फ्रिक्वेन्सी नाही, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, आणि असती तरी मी 400 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलोच नसतो, त्याला मला परमिशन मिळाली नसती. सो ते जे 4-6 महिने होते ते मात्र माझ्यासाठी खूप, म्हणजे मी चुकलो तर नाही ना, मी का माझं घर सोडून आलो, कारण मी कधीच असं घरापासून लांब राहिलो नव्हतो. सो तो काळ मला वाटत होता, मला रेडिओ सोडावा असं कधी वाटलं नाही, पण मी तिथून इथे का आलो असं मला वाटलं. त्यानंतर माझी तिथे बऱ्याच लोकांशी मैत्री झाली, आणि रेडिओच्या माध्यमातून तुला माहिती आहे आपण खूप लोकांना भेटत असतो, आणि स्वभाव असेल किंवा माणसं गोळा करण्याचा छंद असेल, किंवा त्यामुळे तो मित्रपरिवार वाढत गेला, आणि मग तो एकटेपणा दूर झाला. पण असा कुठलाही इन्सिडेंट्स माझ्या आयुष्यामध्ये असा घडला नाही की वाटलं की आपण हे सगळं सोडून द्यावं, कारण मुळातच वृत्ती बंड आहे ना. त्यामुळे ज्या गोष्टी पटल्या नाही त्या मी माझ्या पेक्षा थोडे कमी जे सहकारी आहेत त्यांना खडसावून सांगितल्या, आणि सिनियरला सुद्धा मी अक्षरशः भांडूनही सांगितलं. त्यामुळे तो काही विषय नाही. ऑनेस्टली सांगतो, कदाचित तेव्हा मी चुकीचा असेल, कधी कधी मी बरोबरही असेल, डिपेंड करतं, कारण तुम्ही एकत्र काम करतात किंवा एकत्र एखाद्या क्षेत्रामध्ये असतात तर अशा गोष्टी घडत असतात, आणि त्यातनं काहीतरी चांगलंच निघत असतं. पण मुळातच वृत्ती बंड असल्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की आपण काहीतरी सोडावं. कारण ह्या रस्त्यावरती जर मी चालायला सुरुवात केलेली आहे, सो इथे मागे जाऊन तर काही साध्य होणार नाही. त्यामुळे पुढे पुढे जाऊ, फार तर फार खड्ड्यात पाय जाईल, पाय मुरगळेल, थोडं पुढे चाललं की तो आणखीन बरा होईल. कुठेतरी वाटेत कोणीतरी मलम घेऊन उभा असेल, तो आपण त्याला लावू, म्हणजे कोणी ना कोणीतरी तुम्हाला चांगलं भेटत जाईल ना. मी तेच म्हणतो की तुम्हाला आयुष्यात दोन्ही प्रकारची माणसं भेटतात, बरी आणि वाईट. सो वाईट जरी भेटली किंवा बरी जरी भेटली तरी वाईटावर बरं आहे, आणि बरं जर सगळं चालू असेल त्यात कोणी वाईट असेल तर पुन्हा बरं आहे. त्यामुळे दिवसामागून रात्र आहे, रात्रीमागून दिवस आहे, सुखामागून दुःख आहे, दुःखामागून सुख आहे. आणि इतर लोकांचा स्ट्रगल पाहिल्यानंतर मला असं वाटतं की यार मी तर अजून काहीच केलेलं नाही आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की हे मला वाटत राहणं हेच मला पॉझिटिव्ह ठेवणार आहे. कारण जर मी सतत असं म्हणालो की यार मी सोलापूरला होतो आणि मग माझे खाण्यापिण्याचे फार वांदे होते, मग मी त्या भानुदासची भजीच खायचो, मग मी डोसेच खायचो, मग मॅगीवरच दिवस काढले, कशासाठी आहे? मला जे हवं ते मी खाल्लं ना. सोलापूरला तू ते काही 4-5 वर्ष काम केलं, जॉब केला, तर त्याच्यात सोलापुरी भाषा कुठेतरी म्हणजे कानावर पडून कधी ओठांवर आली का? येते ना. मी माझ्या सोलापूरच्या मित्रांशी बोलताना तसं बोलण्याचा प्रयत्न, आता 7-8 वर्ष झाली, त्याच्यामुळे तो हेल जमत नाही मला, ती टोन जमत नाही. पण का बे, कुठं आहे तू, काय करायला? सो हे मला थोडंफार मला थोडंसं ते जमतं. आणि सोलापूरचे माझे मित्र जे आहेत खूप चांगले मित्र आहेत माझा तिथे पण खूप मोठा मित्र परिवार आहे. सो ते फोन केल्यानंतर काय पंत कुठं, पुण्यातच आहे. सो ते थोडंसं बोलायचा प्रयत्न करतो. नाशिकची जी भाषा आहे ती थोडीशी आमची वेगळी भाषा आहे, तर ती पण नाशिकच्या मित्रांशी तसं बोलायचा प्रयत्न करतो. आणि मग ती सगळी नाशिक म्हटलं तर आता मे बी थोडं डिवाइड झालंय, पण नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे चारही खानदेश डिव्हिजन आहे, खानदेश विभाग. नाशिक हे खानदेश डिव्हिजन मध्ये येत नाही. धुळे, जळगाव, नंदुरबार हे जे 3 आहेत ते खानदेश या डिव्हिजन मध्ये येतात. धुळे, जळगाव, नंदुरबार. नाशिक हा उत्तर महाराष्ट्र, म्हणजे नाशिक जिल्हा वेगळा आहे. नाशिक जिल्हा वेगळा झाला, पण हे नंतर डिवायडेशन झालं. खरं तर आधी हे 4ही जिल्हे. तर खानदेशची जी भाषा आहे, ऐराणी, याच्यात म्हणजे तू कधी ऐकले आहे? हो, मग माझे खूप मित्र आहेत. ते माझा एक मित्र आहे दिनेश पवार म्हणून, तर तो पण त्याची मातृभाषा ऐराणीच आहे. आणि मुळात नाशिकमध्ये ती ऐराणी बोली, नाशिक जिल्ह्यामध्ये जे 4 तालुके आहेत, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा, सो इथे ती ऐराणी भाषा बोलली जाते. म्हणजे चांदवड सोडलं की पुढे जो सटाणा आणि मालेगावचा भाग सुरू होतो, तर ती बरीच मंडळी आमचे नाशिकमध्ये येऊन सेटल झालेली आहेत, आणि ते बरेच आमचे मित्र आहेत. त्याच्यामुळे ती एक वेगळी भाषा आहे. मुळात काय माहिती आहे की सोलापूर, नाशिक, त्याच्यानंतर पुणे, आणि मी काही शोज आणि इव्हेंटच्या निमित्तानं महाराष्ट्र किमान 4-5 वेळा फिरलेलो आहे, आणि प्रत्येक शहरात 2-2, 3-3 दिवस राहिलेलो आहे. त्याच्यामुळे ती भाषा तशी मी म्हणजे माझ्या खानदेशच्या मित्रपरिवारांसाठी मी ऐराणीत 1-2 वाक्य घेतो, त्याचं ट्रान्सलेशन बघूयात की तो मराठीत. नाही, मला जमेल असं मला वाटतं. काय म्हणजे एवढा खूप फरक नाहीये खरं तर, पण बरं ठीक आहे, म्हणजे आपण प्रयत्न तर करून बघायला हरकत नाहीये. बंड्या तुम्ही कितलं बी करल्या, पण मला जे लेणं आहे ते मी लिहित राहायचो. तुम्ही टाइम द्या का नको द्या, पण आम्ही इथला बांड आहेत ना, ते आमले जे काढणे ते आम्ही काढले सो. बंड्या तू काही कर, मला तुझ्याकडनं जे हवं आहे ते मी काढून घेण्याचा प्रयत्न करीन. मी इतका आगाऊ आहे किंवा इतका द्वाड आहे की तू ते किती लपून ठेवायचा प्रयत्न केला तरी ते मी तुझ्याकडनं काढून घेणार. पण मी नाशिकच्या भाषेत सांगतो की तू प्रयत्न कर आणि प्रयत्न करत राहा. तुला काढता तर ठीक आहे, पण मी काय तुला ते काढून देऊ म्हणजे काढून देणार नाही. सो येस,
आपला बंड्यासोबतचा जो काही इंटरव्ह्यू आहे, जी काही मुलाखत आहे, ज्या काही गप्पा आमच्या रंगलेल्या आहेत, त्या या आपण अशाच कंटिन्यू करूयात. तर याचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या शुक्रवारी आम्ही लवकरच आपल्यासाठी सादर करतोय. तर प्लीज हा इंटरव्ह्यू पूर्ण बघण्यासाठी याचा पुढचा जो काही एपिसोड आहे तो सुद्धा नक्की बघा. आणि पुढच्या काही गोष्टी ज्या काही रंगवलेल्या आहेत, जे काही छान छान किस्से आम्ही मांडलेले आहेत, ते तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच बघायला मिळेल. आणि याचा पुढचा जो काही इंटरव्ह्यू आहे तो बंड्याचा असणार आहे, आत्ताचा इंटरव्ह्यू आणि याचा पुढचा इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे सेलिब्रिटीज आम्ही आमच्या चॅनलला, आमच्या शोसाठी आम्ही इथं आणणार आहोत. तर PR स्टेशन या चॅनलचे सगळे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.